नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थकवा तर जाणवतोच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर आज आपण शरीरातील थकवा दूर करून शरीराला ऊर्जा आणि ताकद देणारे असे शक्तिवर्धक लाडूची रेसिपी पाहणार आहोत. हे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवले 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता. लहान मुलेही अगदी आवडीने खातील आणि अगदी चविष्ट असे हे लाडू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. शिवाय घरगुती साहित्यात. तेव्हा रेसिपी स्किप न करता पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर शक्तिवर्धक असे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भाजके चणे घेतले आहेत. हे भाजके चणे आपण व्यवस्थितपणे त्याची टरफली निघावी यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे भाजून घेणार आहोत. गॅस इथे मिडियमच ठेवायचा आहे. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे. अर्धा किलो जे आपण चणे घेतले आहेत ते सर्वच्या सर्व घालूया आणि गॅस मिडियम ठेवून 2 ते 3 मिनिटे सतत ढवळून भाजून घेऊया. भाजक्या चण्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा पुरेपूर वापर करावा. भाजके चणे खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते, शिवाय रक्तही शुद्ध होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे भाजके चणे गुणकारी आहेत, कारण यामध्ये ग्लुकोजची मात्रा कमी असते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज आहारात नियमितपणे समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासही मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे चण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी नियमितपणे अशा प्रकारे साधारणतः 1 मूठभर भाजके चणे खाल्ले तर वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय अशा प्रकारे एक नाही अनेक चण्याचे फायदे आहेत. तर चणे भाजून घेतल्यावर अशा प्रकारे मी एका परातीत काढून घेतले आहे. थंड करून घेतल्यावर लगेचच त्याची टरफले काढून घेणार आहोत. ती बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. 1.5 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. जे चपातीला आपण पीठ वापरतो तेच इथे मी घेतले आहे. म्हणजेच घरगुती साहित्यात आपण हे लाडू बनवत आहोत. आता गॅसची फ्लेम मंद करून साधारणतः 2 ते 3 मिनिटे सतत ढवळून तळाशी पीठ चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे जे आपण तूप इथे वापरणार आहोत ते थोडेसे कमी लागते. म्हणून 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे. गॅस इथे मंदच मी ठेवला आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता पिठाचा थोडासा रंग बदलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 2 मोठे चमचे तूप घालूया आणि गॅसची फ्लेम मंद ठेवूनच सतत ढवळून अगदी एकसारखे पीठ दाबून दाबून भाजून घेऊया. म्हणजे ते एकसारखे भाजले जाते आणि आतपर्यंत भाजले जाते. साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर पाहू शकता पिठाला थोडासा बदामीचा रंग आला आहे. अजून हे पीठ आपण गडद बदामीचा रंग येईस्तोवर अशाच प्रकारे गॅस बंद करून साधारणतः 5 ते 6 मिनिटे भाजून घेणार आहोत. गव्हाचे पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून अगदी अशा प्रकारे गॅस बंद करूनच भाजून घ्यायचे आहे. आता तत्पूर्वी आपण 1 वाटी इथे सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस आपण पिठाबरोबर भाजून घेत आहोत, म्हणजे ते करपण्याची शक्यता फारच कमी होते. पिठाबरोबर अगदी व्यवस्थितपणे सुक्या खोबऱ्याचा कीस भाजला जातो. साधारणतः 6 ते 7 मिनिटांनंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि खरपूस भाजले गेले आहेत. पिठाला गडद बदामीचा रंग आला आहे. इतपतच आपण पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. कोमट झाल्यावर नंतर त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत. आता हे पीठ आपण गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया. आता पीठ भाजून घेतल्यावर लगेचच आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. त्यानंतर चणे जे भाजून आपण घेतले होते त्याची टरफले काढून घेतली आहे. आता लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे चणे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट आपण चण्याची पूड तयार करून घेतली आहे. अजून आपण त्यामध्ये थोडेसे जाडसर कण असतील म्हणून मी ही पूड चाळून घेणार आहे. त्यासाठी परातीवर म्हणजे ताटावर एक चाळणी ठेवली आहे. अशा प्रकारे आपण पीठ त्यामध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया. पाहू शकता अगदी बारीकसर असे पीठ आपण चण्याचे तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे राहिलेले जे चणे आहेत त्याचेही पीठ आपण व्यवस्थितपणे तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे आपण चण्यापासून पीठ तयार करून घेतले आहे. लगेचच आता आपण हे भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर
घेतल्यावर लगेचच आपण जे अर्धा किलो चण्याची पीठ तयार करून घेतली आहे ते लगेचच त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम मंद करूनच साधारणतः 4 ते 5 मिनिटे व्यवस्थितपणे भाजून घेऊया. त्यामुळे हे लाडू अगदी खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट असे तयार होतात. म्हणून मी इथे भाजून घेत आहे. त्यानंतर 2 चमचे आपण तूप घालूया आणि व्यवस्थितपणे हे पीठ भाजून घेऊया. त्यामुळे हे लाडू टिकण्यासही मदत होते आणि खायला अप्रतिम असा हा लाडू लागतो. आता तूप घातल्यावर पुन्हा गॅस मंदच करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटे गोल्डन कलर येईस्तोवर हे पीठ भाजून घ्यायचे आहे. चणे भाजकेच आहे त्यामुळे जास्त भाजले नाही तरी चालतील, पण इथे मी व्यवस्थितपणे भाजून घेतल्यामुळे जे आपण लाडू बनवत आहोत ते साधारणतः 3 ते 4 महिने अगदी आरामात टिकतात आणि खायला अप्रतिम अशी लागतात. 4 मिनिटानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित भाजले आहे आणि त्याचा रंगही सुरेख आला आहे. इतपतच पीठ भाजून घ्यायचे आहे. आता लगेचच आपण गव्हाचे पीठ जे आपण पूर्वी भाजून घेतले आहे त्याच भांड्यात हे पीठ काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे दोन्ही जिन्नस आपण फक्त कोमट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण इथे भाजके शेंगदाणे 1 वाटी घेतले आहेत. हे शेंगदाणे थोडेसे नरम पडले होते म्हणून फक्त 1.5 मिनिटे अशा प्रकारे भाजून घेणार आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयर्न असते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून शेंगदाण्याचा अशा प्रकारे पुरेपूर वापर करावा, खास करून उन्हाळ्यात. आता अशा प्रकारे शेंगदाणे 1.5 मिनिटे आपण भाजून घेतले आहेत. ते लगेचच एका प्लेटमध्ये काढून थोडेसे कोमट करून घेऊया. कोमट करून घेतल्यावर लगेचच आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडमध्ये क्रश करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स इथे घेतले आहेत ते घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे भाजून घेऊया. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया इथे घेतल्या आहेत. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित फुलावीत यासाठी 1 चमचाभर तुपाचा वापर करत आहे. तूप घालायचे नसेल तर फक्त ड्राय रोस्ट हे ड्रायफ्रूट्स तुम्ही करून घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही इथे कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत ढवळून अगदी व्यवस्थितपणे हे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे फुलल्यावर लगेचच आपण 1 वाटी साध्या मनुका आणि काळ्या मनुका घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मनुका घातल्यावर अगदी गॅस बंद करून अगदी फुलेस्तवर 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे बाकीच्या ड्रायफ्रूट्स बरोबर परतून घेऊया. पाहू शकता 2 मिनिटानंतर सर्व ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, विटॅमिन्स असतात, म्हणून अशा प्रकारे खास करून उन्हाळ्यात ते जरूर वापरायचे आहेत. आता हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेतल्यावर थोडेसे कोमट करून नंतर मिक्सरमधून क्रश करून घेणार आहोत. ते बाजूला ठेवूया. आता जे आपण पीठ भाजून घेतले आहे ते थोडेसे कोमट झाले आहे. ते थोडेसे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडमध्ये फिरवून घेणार आहोत. त्यामुळे ह्या लाडवाला टेक्स्चर सुरेख येते, अगदी स्मूथ टेक्स्चर लाडवाला येते, म्हणून अशा प्रकारे मी फिरवून घेत आहे. थोडे थोडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण अगदी स्मूथ तयार करून घ्यायचे आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व लाडवाचे मिश्रण व्यवस्थितपणे मी फिरवून घेतले आहे. त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये भाजून घेतले होते ते सर्वच्या सर्व घालूया. मिक्सरचे भांडे मोठे आहे त्यामुळे एकाच वेळेस मी सर्व ड्रायफ्रूट्स घालत आहे. तुम्ही भांडे छोटे असेल तर 2-3 बॅचमध्ये व्यवस्थितपणे ड्रायफ्रूट्सचा क्रश तयार करून घेऊ शकता. आता ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असा ड्रायफ्रूट क्रश तयार झाला आहे. ते आता आपण लाडवाचे जे मिश्रण तयार करून घेत आहोत त्यामध्ये सर्वच्या सर्व घालूया. त्यानंतर एक एक करून जिन्नस आपण या लाडवाच्या मिश्रणात घालणार आहोत. आता दोन्ही जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतले आहेत. लगेचच गोडासाठी इथे मी अर्धा किलो गूळ पावडर वापरत आहे. तुम्ही गूळ वापरण्याऐवजी साखर वापरू शकता किंवा खडी साखरेचाही वापर करू शकता. सर्व जिन्नस आता आपण कलत्याने किंवा हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर सर्व जिन्नस एकजीव करत असतानाच लगेच स्वादासाठी आपण 1 मोठा चमचा वेलची जायफळ पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. हातानेच हे मिश्रण मी एकजीव करून घेत आहे, म्हणजे गूळ एकसारखे सर्व मिश्रणाला
अगदी व्यवस्थितपणे लागते. पाहू शकता लाडवाचे मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच मिश्रण थोडेसे कोमट असतानाच लाडू वळायला घेऊया. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. पाहू शकता अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे मिश्रण हातामध्ये घेतल्यावर दाबून घ्यायचे आहे आणि लाडवाचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट गोल गरगरीत असा लाडू हेल्दी असा तयार झाला आहे. अशा प्रकारे एक लाडू तयार करून घेतल्यावर बाकीचे जे राहिलेले लाडू आहेत मी अशाच प्रकारे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आणि बघता क्षणी खावासा वाटणारा इम्युनिटी बूस्टर आणि सर्व जीवनसत्वांनी युक्त असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा लाडू. हा लाडू दिवसातून तुम्ही एक जरी खाल्ला तरी शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. तुम्ही अशाच प्रकारे लाडू आता सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे तेव्हा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. जास्त लाडू अजिबात खायचा नाही. दिवसातून एकच लाडू खायचा आहे. शरीराला ऊर्जा लगेचच मिळते. तेव्हा बनवून पहा आणि आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, हाईप करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.